बजरंग बली की जय, आगे वाले की जय, गावदेवी माते की जय, ईशान कोणाची स्वस्तिक आई, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की। मित्रांनो, आपल्यासोबत आहे युवा प्रतिष्ठान गोविंदा पथक भांडूप याचेच कोच अर्थातच संकेतदादा गायकवाड। नमस्कार संकेतदादा। हां, तर दादा, गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपल्या युवा प्रतिष्ठान भांडूप गोविंदा पथकाचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला, तर त्याबद्दल दोन शब्द काय बोलशील? नमस्कार मित्रांनो, मी वेदांत पवार देवगडच्या राजा यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। कारण की आता आहे सेकंड ब्लॉग आणि युवा प्रतिष्ठान गोविंदा पथकाचा सराव समारंभ शुभारंभ सुरुवात होणार आहे, म्हणजे आजपासून प्रॅक्टिसला सुरुवात करणार आहेत युवा प्रतिष्ठान गोविंदा पथक भांडूप। तर चला मग आज आपण तोच ब्लॉग शूट करण्यासाठी एकदम आतुरता होती, ज्याची आपल्याला 21 जुलै कधी येणार आहे आणि आपण तो ब्लॉग कधी शूट करणार आहे। तर चला मग आता तो दिवस आलेला आहे आणि आपण आता ब्लॉग शूट करायला निघालो आहे। आणि आत्ताच जस्ट मी आलो भिजत पावसातून, गणाधिपतीचा पाद्यपूजन सोहळा संपन्न झाला, तेच शूट करून आलो आहे। तर चला आता लगेचच निघतो युवा प्रतिष्ठानकडे। तर आता तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। मित्रांनो, या ठिकाणी युवा प्रतिष्ठान गोविंदा पथकाची टॉपर सोनू कदम देखील उपस्थित झाली आहे बघा। आणि मागच्या वर्षी जिने फक्त 9 दिवसामध्ये प्रॅक्टिस करून थेट 7 थरावर जाऊन सलामी दिली होती। बाबा कापूर पण आहे, नारळ ठेव ना कापूर। कापूरलाच पेटव ना, हवा दिली तेव्हा। कशावर लाव विचारते मधोमध घेत ना जेरू।
जागे वाले की गावदेवी माते की ईशान कोणाची सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। जबरदस्त सोनिया वाहेगुरु जी का खालसा गणपती बाप्पा हत्ती घोडा पालकी जय कन्हैया लाल की।
मित्रांनो, आपल्यासोबत आहे युवा प्रतिष्ठान गोविंदा पथक भांडूप याचेच कोच अर्थातच संकेतदादा गायकवाड. नमस्कार संकेतदादा. गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपल्या युवा प्रतिष्ठान भांडूप गोविंदा पथकाचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला, तर त्याबद्दल 2 शब्द काय बोलशील? आम्ही दरवर्षी या सणाची वाट बघत असतो. पावसाळ्यावरती नवीन पहिला सण म्हणजे आमचा गोविंदा हक्काचा सण आहे आमचा, आणि याच्यासाठी आम्ही खूप उत्सुक असतो. कारण गेली 5-6 वर्ष आम्ही गोविंदा करतो. पण जे यंग मुलांमध्ये बोलतात ना की उत्साह असला पाहिजे, तो आमच्या मंडळामध्ये आम्ही पहिल्याच वर्षी 7 थर लावले होते. जवळजवळ मंडळाची स्थापना कधी झाली? मंडळाची स्थापना ही आमची झालेली आहे 2018ला. 2018. हे मंडळाचं कितवं वर्ष? 8वं. आमचं 8वं वर्ष. तसं आम्ही 5 वर्ष आम्ही गोविंदा साजरा केला. 2 वर्ष आमची 2-3 वर्ष कोविडमध्ये गेली, त्यावेळेला नाही करता आलं. पण दुसऱ्याच वर्षी म्हणजे पहिल्याच वर्षी आम्ही 7 थर लावले. नंतर 3 वर्ष सतत प्रयत्न केला आम्ही. अच्छा. 7 थर लावावे, 7 थर लावावे, खूप अथांग प्रयत्न केले. त्यानंतर आमचे 4थ्या वर्षी 7 थर लागले. म्हणजे गेल्याच वर्षी जे तुम्ही सांगितलं, ठरवलं आणि करून दाखवलं. हो बरोबर. खूप प्रयत्न केले होते तेव्हा. 3 ते 4 वेळा आम्ही पडलो. मुलांनी काही तो जोश सोडला नव्हता. पण मागच्या वर्षी ते करून दाखवलं. यावर्षी आमचा तोच प्रयत्न असेल की आम्ही 7 थर व्यवस्थित लावून उतरू, आणि ते पण बऱ्याच ठिकाणी आम्हाला लावायचे. कसं असतं की त्या 7 थराच्या रेसमध्ये टिकून राहणं हे खूप महत्त्वाचं होतं. बरोबर आहे. 5 आणि 6 थर कोणी लावतं. 7 थराची जी हे असते ना, हो, प्रत्येकाला नाही जमत. काही मी पहिल्याच वर्षी लावलेले असतात. काही जणांना वेळ लागतो. पण एक खरी गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, ती तुम्हाला त्या टायमाला मिळते. यावर्षी पण आम्ही 7 थर लावणार आहे. तुम्ही बघितलंच असाल आता या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की मुलांचा किती जोश आहे काय. आणि दरवर्षीच्या तुलनेत या वर्षीची आपले बालगोपालांची संख्या खूप जास्त वाटते मला. जास्त आहे यावर्षी. मुलांमध्ये खूप उत्साह आहे यावर्षी, दिसून येतो सगळ्यांमध्ये. आणि जे गेल्या वर्षी आपण जे करून दाखवलं, त्यामुळे अजून काही बालगोपाळ आपल्याला जॉईन देखील झाले. नवीन बाळगोपाळ पण जॉईन झालेले. ते आजच्या मोबाईलच्या दुनियेच्या युगामधून मुलं कुठेतरी प्रेरणादायी होऊन येत आहे. चांगली गोष्ट आहे. असंच आम्ही प्रयत्न करत राहू. तुमची सगळ्यांचे साथ राहू दे. आणि जमल्यास या तुम्ही पण प्रॅक्टिसला. ठरायला नाही पण धरायला या. पण आपला सण आपणच टिकवायचा असतो. म्हणून खूप छान वाटलं आता बोलून तुझ्यासोबत. धन्यवाद. थँक्यू. असं वाटलं की मागच्या वर्षी 7 लावले, ते यावर्षी पण 7 लावायचे. 7 लावायचे म्हणजे लावायचे. 7 लावायचे म्हणजे लावायचे. त्याच्या खाली उतरायचं माहिती आहे ना. 6 नंतर 7 नंतर 8 कळलं. उद्यापासून 10 वाजता प्रॅक्टिस चालू होणार आहे. 10 ते 11:30 असेल. कामावरनं लेट येत असाल तसं कळवा, पण टाईम काढून या. मोस्टली संडेला नाही जमलं किंवा काय मध्ये असं नसेल जमत तर सांगत जावा. पण फ्रायडे, सॅटर्डे, संडे हे 3 दिवस कंपल्सरी सगळ्यांनी या. मध्ये पण येत राहा, पण सगळे असाल तर चांगली गोष्ट आहे. एकत्र असं माहिती आहे सगळ्यांचे जॉब आहेत. कोण लांबून येतं आहे, कोण इकडनं येतं आहे. एकमेकाला समजून घ्या. नख, चैन, अंगठ्या, कडे, पायाची, हाताची सगळं कापून या. ओके, कळलं ना. उद्या रात्री 10 वाजता सगळ्यांनी फोटो काढू. या ना या. हे धमाल फोटो काढायचे. स्वस्तिक